फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा। बऱ्याचशा शाळांना सुट्ट्या देखील लागलेल्या आहेत, त्यामुळे धमाल मस्ती सगळीकडे सुरू आहे आणि या ऋतूमध्ये सुपर फूड मी तुमच्यासाठी घेऊन येणार नाही असं कसं होईल। तर उन्हाळ्यात विशेष करून मुलांचा आवडीचा पदार्थ म्हणजे फालुदा। बाहेर गेल्यानंतर आवर्जून हे खाण्यासाठी ते हट्ट करत असतात। या फालुदामध्ये एका प्रकारच्या बिया आपल्याला नेहमी आढळतात, तर त्या बिया म्हणजे सब्जा बी आणि तेच आजचं आपलं सुपर फूड आहे। उन्हाळ्यामध्येच आपण त्याचा विशेष वापर करू शकतो, परंतु तो कसा? कारण फक्त फालुदामध्येच बरेच जण ते खात असतात, तर इतरही त्याचे अनेक बेनिफिट आहेत आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी ते खूप जास्त फायदेशीर आहे। 15 दिवस जरी तुम्ही त्याचा सलग वापर केला तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट दिसतील। आता त्याचा वापर नक्की कसा करायचा, कधी घ्यायचं, किती दिवस घ्यायचं, हे सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि बेल आयकॉन हिट करा। आणि विशेष करून बरेच जण फक्त व्ह्यूज देतात, सबस्क्राइब करत नाहीत, त्यांच्यासाठी खास रिक्वेस्ट की सबस्क्राइब करायला अगदी अर्धा सेकंद लागतो आणि कायमस्वरूपी तुम्हाला जे नोटिफिकेशन येत जातील आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला फायदेशीरच ठरतील। तुमच्या आरोग्यासाठी हितकारी असेच व्हिडिओ मी नेहमी पोस्ट करत असते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचं सुपर फूड म्हणजे सब्जा बिया। फालुदामध्ये त्याचा विशेष वापर केला जातो, म्हणून त्याला फालुदा बिया देखील असं म्हटलं जातं। अनेक न्यूट्रिएंट्सचा खजिना आहेत या छोट्याशा बिया। यामध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतं। त्याचबरोबर एल नावाचं ओमेगा 3 फॅटी ॲसिड देखील प्रचूर मात्रेत असतं। कॅलरीज अगदीच लो असतात। कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह हे देखील प्रचूर मात्रेत असतं। त्यामध्ये विटॅमिन ए, ई आणि के देखील असतं। अँटीऑक्सिडंट असतात। अशा प्रकारे पोषण मूल्य खूप जास्त प्रमाणात असतं। आयुर्वेदानुसार सब्जा बिया म्हणजे एक प्रकारची तुलसी असते, वनतुलसी आपण ज्याला म्हणतो, त्याच्या या बिया असतात, म्हणून तर त्याला खरपुष्पा, वनतुलसी असं देखील नावं सांगितलेले आहेत। वात आणि पित्त कमी करणारे हे आहे, तर उष्णतेचे विकार देखील कमी करणारे आहे असं ग्रंथांमध्ये याचं वर्णन केलेलं आहे। त्याचबरोबर त्या गुणांनी मधुर, स्निग्ध आणि शीत सांगितलेले आहेत। थंड असल्यामुळेच उन्हाळ्यामध्ये आपण त्याचा भरपूर वापर करायचा आहे। चला तर मग एक एक करून या सब्जा बियांचे फायदे जाणून घेऊयात। आता त्याआधी सब्जा बिया नक्की दिसतात कशा? तर सब्जा बिया ह्या अशा प्रकारे काळ्या रंगाच्या असतात। काळे तीळ जसे असतात त्याच्यापेक्षा छोट्या आकाराच्या ह्या सब्जा बिया असतात आणि त्याचा वापर नेहमी भिजवूनच केला पाहिजे, तरच त्याचा फायदा होईल। तर एक चमचा सब्जा बिया मी अर्धा ग्लास पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटांपूर्वी भिजत घातल्या होत्या आणि अशा प्रकारे त्याचं जेलीसारखं फॉर्म झालेला आहे आणि असाच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे आणि याच्यामुळेच ते अतिशय गुणकारी होतात। तर आता त्याचे फायदे आपण जाणून घेऊयात। सगळ्यात पहिलं तर उष्णतेच्या विकारांवर। उन्हाळ्यामध्ये विशेष करून उष्णतेचे विकार बळावत असतात, मूत्रविकार देखील बळावतात आणि सब्जा बिया ह्या मूत्रल आहेत, त्यामुळे वारंवार लघवीला जाणे, लघवीला जळजळ होणे, अंगाला खाज येणे असे कोणतेही विकार असतील तर त्यावर सब्जा बिया खूप चांगलं काम करतात। त्याचबरोबर डायबिटीसच्या रुग्णांमध्ये देखील सब्जा बिया खूप चांगलं काम करतात। शुगर लेवल वाढलेले असतील तर सब्जा बियाचं नियमित सेवन केलं उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच त्यांची शुगर कमी होण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर तुमची हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील सब्जा बिया बेस्ट आहेत। त्यात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे दोन्ही असतं आणि दोन्ही तुमच्या हार्ट हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे। हृदयाचे विकार आपल्याला होऊ नये असं वाटत असेल तर सब्जा बियाचा नक्कीच समावेश करा। त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे स्किनसाठी। सब्जा बियामध्ये अँटीऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे तुमची स्किन तेजस्वी दिसण्यासाठी, सुंदर मुलायम होण्यासाठी देखील सब्जा बिया तुम्ही इंटरनली घेऊ शकता आणि लोकली देखील लावू शकता। तर आज मी फक्त घेण्यासाठीच तुम्हाला इथे सांगणार आहे। उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन वारंवार होणे ही देखील कॉमन तक्रार असते, तर तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यासाठी देखील या सब्जा बिया खूप चांगलं काम करतात आणि त्याचबरोबर इन्स्टंट एनर्जी देणारे आहेत। या दिवसामध्ये बरेच जणांना थकवा जाणवतो, सतत थोडं काम केलं तरी धाप लागते, एनर्जी लो वाटते, तर सब्जा बिया जर त्यांनी घेतल्या तर इन्स्टंट एनर्जी तुम्हाला भेटते, कामाचा उत्साह तुमचा वाढतो। अशा अनेक फायदे या सब्जा बियांचे आहेत, तरी थोडक्यात मी तुम्हाला काही फायदे सांगितले। आता पुढच्या मुद्द्याकडे वळूयात की वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ते कसं काम करतात। आधी सांगितल्याप्रमाणे त्यात फायबर्स आणि प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि हे दोन्ही घटक तुमचं वजन कमी करण्यासाठी तुमच्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहेत। फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते आणि चयापचय क्रिया एकदा की सुधारली की आपोआपच तुमचं वजन कमी होतं।
आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे फायबर्समुळे तुमचं पोट भरलेलं राहतं, इतर काहीही खाण्याचे क्रेविंग्स तुम्हाला होत नाहीत. त्याचबरोबर एले जे नावाचं ओमेगा 3 फॅटी ॲसिड खूप जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे जी फॅट बर्निंग प्रोसेस आहे ती होण्यासाठी देखील सब्जा बिया मदत करतात आणि जे आहे आणि एक्स्ट्राची चरबी देखील तुमच्या पोटावर साठवू देत नाही. अशा प्रकारे पोटावरची चरबी आहे ती कमी करण्यासाठी आणि परत जास्त वाढू नये यासाठी देखील सब्जा बिया खूप चांगलं काम करतात. आता हे घ्यायचं कसं? जसं मी सांगितलं की सब्जा बिया नेहमी भिजवूनच तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. त्यामुळे साधारण 15 ते 20 मिनिटांमध्येच त्या छान फुगतात आणि जेलीसारख्या होतात. त्यामुळे अशाच सब्जा बिया तुम्हाला घ्यायच्या आहेत. खूप फायदेशीर आहेत म्हणून दिवसभर त्यात सावध बसायच्या नाही आहेत. तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही उठल्या 1 चमचा सब्जा बिया अशा प्रकारे अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजत घाला. सगळे बाकीचं तुमचं काम होईपर्यंत त्या छान फुगून येतील आणि मग त्यामध्ये तुम्ही 1 चमचा मध देखील टाकू शकता. मध देखील वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जुना मध जर तुमच्याकडे असेल तर अशा प्रकारे मध टाकूनच तुम्ही घ्या. कोमट पाणी टाकायची गरज नाही, वेगळं काही टाकायची गरज नाही. आता जर तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचं असेल, पोटावरची चरबी कमी करायची असेल आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला कंट्रोल होत नाही, ओव्हर इटिंग जर तुम्ही करत असाल तर बेस्ट पर्याय म्हणजे जेवणाआधी अशा प्रकारे 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचा सब्जा बिया भिजत घालायच्या, त्यात अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला घ्यायचं आहे जेवणाआधी अर्धा तास. त्यामुळे ओव्हर इटिंग तुम्हाला होत नाही, जेवल्यानंतर तुमचं पचन चांगलं होतं आणि त्यामुळे 15 दिवसातच तुमची वजन कमी करण्यासाठी हे मदत करतं आणि पोटावरची चरबी देखील कमी होते. मी काय करते, क्लिनिकला येतानाच अशा प्रकारे बॉटलमध्ये अर्धा लिटर बॉटलमध्ये साधारण 1 चमचा बिया आणि अर्ध लिंबू पिळून आणलेलं आहे. तर एकदम आपल्याला पिलं जात नाही, त्यामुळे अशा प्रकारे एक घोट करून दुपारच्या जेवणापर्यंत हे मी संपवत असते. आज तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी तसंच ठेवलं आहे, परंतु हे मी रोज अशा प्रकारे घेते. त्यामुळे खूप जास्त फायदे होतात. जेवणानंतर देखील तुम्ही घेऊ शकता, ताकात टाकून घेऊ शकता, दह्यात टाकून घेऊ शकता, भिजवलेल्याच. तर अशा प्रकारे तुम्ही दिवसभर घेऊ शकता. संध्याकाळी 6 नंतर शक्यतो सब्जा बियाचा समावेश आपल्या आहारात करू नये. त्यांना देखील या बिया चावायच्या आहेत किंवा गिळायच्या आहेत, त्या तशाच ठेवायच्या नाही. फक्त पाणी त्याचं घेतलं तर फायदा होणार नाही, तर त्या चावायच्या आहेत किंवा गिळायच्या आहेत. तर अशा प्रकारे सब्जा बियाचा वापर तुम्हाला करायचा आहे. आता मी सांगितलेला कुठलाही एकाच प्रकारे करा, एकतर सकाळी उपाशीपोटी करा किंवा जेवणाआधी करा किंवा जेवल्यानंतर करा. सगळ्याच प्रकारे खूप फायदेशीर आहेत म्हणून सगळ्याच प्रकारे त्याचा वापर करू नका, कारण जास्त प्रमाण घेतलं तर अमृत जरी घेतलं तरी ते विषासारखं कार्य करतं, हे नेहमी लक्षात ठेवा. अशा रीतीने तुम्हाला सब्जा बिया घ्यायच्या आहेत. आता ह्या अतिशय गुणकारी आहेत तरी देखील कोणी घेऊ नयेत. तर विटॅमिन के त्यात असल्यामुळे ज्यांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या चालू आहेत त्यांनी कृपया सब्जा बिया घेऊ नका. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये सब्जा बिया घेऊ नका. आणि तिसरं म्हणजे डिलिव्हरी नंतर 6 महिन्यापर्यंत जोपर्यंत बाळ फक्त अंगावरचं दूध पितंय तोपर्यंत याचा समावेश आपल्या आहारात करू नका. त्यानंतर मात्र घेऊ शकता. त्या कोणाला नवीन कुठल्याही पदार्थाची ॲलर्जी होते त्यांनी देखील याचा वापर जपून करा किंवा अगदी कमी प्रमाणात घेऊन पहा. काही त्रास झाला नाही तर कंटिन्यू करा. तर अशा प्रकारे या सब्जा बिया सलग तुम्ही उन्हाळाभर घेऊ शकता. एकदा का पाऊस सुरू झाला की मग याचं प्रमाण कमी करून बंद करा. तर अशा प्रकारे सब्जा बियाचं सगळं सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तरी देखील तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.